Good morning, student. Next, आपण second problem घेणार आहोत not for profit concern. पेज नंबर 82 वर आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. त्याचा आन्सर किंवा सोल्युशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेलं असतं. पेज नंबर 82 वर प्रॉब्लेम दिलेला आहे. तर डायरेक्ट आपण आन्सर किंवा सोल्युशनला स्टार्ट करत आहोत. सुरुवातीला काय करायचं, फर्स्ट पेजवर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पूर्ण पेजवर आपण घ्यायचं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिट साइडला एक्सपेंडिचर, फर्स्ट कॉलम कोणता असेल, एक्सपेंडिचर अमाऊंट. क्रेडिट साइडला इन्कम अमाऊंट. सेकंड पेजवर, दुसऱ्या पेजवर आपल्याला बॅलन्स शीट आपण घ्यायची आहे. बॅलन्स शीट ऍज ऑन 31st March 2019. लेफ्ट साइड लायबिलिटीज अमाऊंट, राइट साइड असेट अमाऊंट. ओके, अशा पद्धतीने आपण घेतल्यानंतर प्रॉब्लेम आपण प्रत्यक्षात सोडवायला सुरू करत आहोत, सॉल्व्ह करायला. बघा काय दिलेलं आपल्याला प्रॉब्लेम असलेले फ्रॉम द फॉलोइंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेले आपल्याला, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. डेबिट साइड रिसिप्ट दिलेले आहे. लगेच आपण घेऊया, पोस्टिंग करूया. रिसिप्टला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3000 हे ओपनिंगचं बॅलन्स असतं. ओपनिंगचं बॅलन्स असतं. आपण क्लोजिंगची बॅलन्स आपण अमाऊंट साइड कुठे घेत असतो, असेट साइड घेत असतो. ओके, त्यानंतर टू सबस्क्रिप्शन म्हटलेलं आहे. कुठे आहे सबस्क्रिप्शन, इन्कम साइडला. बाय इन्कम साइड घेतो आपण बाय लिहिणार आहोत. टू लिहायचे का नाही, सबस्क्रिप्शन. त्याच्यात ऍडजस्टमेंट असल्यामुळं इनर कॉलमला 5000. ओके, 4 वेळी सोल्युशन, डबल ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर आपल्याला दिले टू डोनेशन. कुठे आहे ते सुद्धा, कारण टू डोनेशन रेव्हेन्यू इन्कम म्हटलेलं आहे. म्हणजे इन्कम साइडच येणार आहे. हे साधारणतः 4 वेळी सोडून नंतर बाय. क्रेडिट साइड घेतो बाय लिहायचं, बाय डोनेशन. डोनेशन कंसात रेव्हेन्यू अमाऊंट हे सुद्धा 5000 आहे. डायरेक्ट आउटरला येईल, त्याच्यावर काय ऍडजस्टमेंट नाही. त्यानंतर टू एंट्रन्स फीस दिलेली आहे आपल्याला. टू एंट्रन्स फीस ती सुद्धा कुठे येणार आहे, इन्कम साइड आहे. त्याखालीच बाय एंट्रन्स फीस. त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला 4000. ओके, त्यानंतर टू इंटरेस्ट दिलेले 1000. टू इंटरेस्ट साधारणतः 2 वेळ सोडून त्याखालीच नाही, इन्कम साइडला बाय इंटरेस्ट. इंटरेस्टची अमाऊंट आहे 1000. डायरेक्ट आउटर कॉलम येईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढे आपल्याला दिलेला आहे पेमेंट साइड. पेमेंट साइडला बाय सॅलरी. कुठे येणार, एक्सपेंडिचरला. टू सॅलरी. आता डेबिटला येतानाच काय लिहायचंय, टू. जर बाय असेल तर टू लिहायचंय, टू सॅलरी. सॅलरी अमाऊंट आहे 4000. डायरेक्ट आउटर कॉलमला, ऍडजस्टमेंट नाही. त्यानंतर बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ते कुठे येणार आहे, एक्सपेंडिचर साइड. त्याखालीच लिहा टू अँड स्टेशनरी. अमाऊंट आहे 1000. ओके, त्यानंतर बाय कमिशन दिलेले आपल्याला. बाय कमिशन याचा अर्थ काय, ते कमिशन पेड आहे म्हणून ते सुद्धा कुठे येणार, एक्सपेंडिचर साइडला टू कमिशन.
टू कमिशन अमाऊंट आहे 500. ओके, त्यानंतर दिलेले बाय रेंट कुठे आहे ना ते सुद्धा एक्सपेंडिचर साईडला त्याखालीच टू रेंट. ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला 2000. ओके, नेक्स्ट दिलेले बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस ते सुद्धा कुठे येणार आहे खर्च आहे म्हणजे एक्सपेंडिचर साईडला साधारणतः 2 वेळ सोडून नंतर द्या टू इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी चार्जेस अमाऊंट आहे 1500. ओके, त्यानंतर बाय फर्निचर दिलेला आहे. फर्निचर कुठे येणार असेट साईडला त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळं इनर कॉलमला अमाऊंट लिहायची. फर्निचर अमाऊंट आहे 8000. ओके, त्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हटलेलं आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजेच काय कॅश इन हँड. आता हे क्लोजिंगचं आहे तर ते कुठे येणार असेट साईडला साधारणतः 2 वेळ सोडून लिहायचं कॅश इन हँड. अमाऊंट आहे 1000. अमाऊंट किती आहे 1000. ओके, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची पूर्ण पोस्टिंग झालेली आहे. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नंबर 1 आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. आउटस्टँडिंग रेंट म्हटलेलं आहे वॉज ₹200. रेंट मध्ये काय करावं लागेल ऍड. फर्स्ट इफेक्ट रेंट मध्ये ऍड. बघा रेंट इथं ऍड म्हणा ऍड आउटस्टँडिंग रेंट. किती अमाऊंट आहे 200. आउटला किती येणार 2200. आणि सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग रेंटचा कुठे यायचा आहे लायबिलिटी साईडला. बघा इथं पेन आपण चेंज करून लक्षात येईल आपल्याला. इथं डायरेक्ट आउटस्टँडिंग रेंट अमाऊंट आहे 200. नेक्स्ट सेकंड ऍडजस्टमेंट फर्स्ट लक्षात आली का परत सांगतो. आउटस्टँडिंग रेंट असल्यामुळे रेंट मध्ये ऍड फर्स्ट इफेक्ट ऍड आउटस्टँडिंग रेंट 200 outer 2200 and second effect outstanding rent liability side. Next subscription number 2 दिले subscription including बघा ऍडजस्टमेंट व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या. Subscription including ₹1000 as subscription received in advance and subscription outstanding for the current year was ₹500. डबल ऍडजस्टमेंट आहे म्हणजेच काय काय म्हटलेलं आहे 1000 इन्क्लूड जे काय सबस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये 1000 इन्क्लुडिंग आहे समाविष्ट केलेले आहे. म्हणून त्यातून काय होणार फर्स्ट इफेक्ट लेस. लेस काय म्हणायचं लेस. लेस येणार ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन. ऍडव्हान्स ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन किती अमाऊंट आहे 1000. इनरलाच राहणार इनरलाच किती राहणार 4000. इनरलाच अमाऊंट किती राहते 4000. ओके, त्याचा फर्स्ट इफेक्ट झाला ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन इन ऍडव्हान्स. in advance amount 1000. ऍडजस्टमेंट असल्यामुळे सर आपण तिथे पेन चेंज केलेला आहे. ओके, फर्स्ट इफेक्ट दोन्ही इफेक्ट संपले. फर्स्ट काय केलेले लेस सबस्क्रिप्शन मधून 1000. सेकंड इफेक्ट घेतलेला आहे लायबिलिटी साईडला. ओके, नेक्स्ट पुढे आता अजून ऍडजस्टमेंट दिलेले अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर ₹500. म्हणजेच काय होणार ऍड करंट इयर सबस्क्रिप्शन आहे ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती अमाऊंट 500.
आउटरला किती आले 4500 आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार असेट साइडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 500 रुपये. ओके. त्यानंतर नेक्स्ट पुढची ऍडजस्टमेंट डिप्रिशिएशन फर्निचर दोन्ही पेड झालेले आहेत. त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट डिप्रिशिएशन फर्निचर @ 1%. डिप्रिशिएशन फर्निचर कशावर आकारलेला आहे डिप्रिशिएशन फर्निचर बरोबर. फर्निचर मधून काय होणार लेस डिप्रिशिएशन @ 8%. किती टक्के सांगितले 8%. 8000 into 8 divided by 100 is equal to 640. 640 640 ते त्यातून मायनस करा. आउटरने 7360. ओके. फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट कुठे घ्यायचा एक्सपेंडिचर साइडला. सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला काय म्हणणार आपण प्रत्येक ऍडजस्टमेंट आपण पेन केली डिप्रिशिएशन ऑन फर्निचर अमाउंट किती 640. ओके. नेक्स्ट एडजस्टमेंट 15% एंट्रन्स फीस शुड बी कॅपिटलाइज. 15% 50% एंट्रन्स फीस काय करायला सांगितली कॅपिटलाइज करायला सांगितले. म्हणून एंट्रन्स फीस मधून बघा एंट्रन्स फीस आपण कुठे घेतली इन्कम साइड त्यातून लेस म्हणा लेस 15% कॅपिटलाइज किती आला 4000 into 15 divided by 100 is equal to 2000. ते त्यातून मायनस करा आउटरला 2000. ओके. आणि हे काय करणार कॅपिटल फंड मध्ये ऍड. नेक्स्ट पाचवी ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे कॅपिटल फंड वॉज ₹3000. मग तो अगोदर कॅपिटल फंड घ्या. कॅपिटल फंड कुठे असतो लायबिलिटी साइडला. कोणतेही फंड असतील तर ते लायबिलिटीला येतात. 3000 इनर लॉस आणि त्यात ऍड म्हणा ऍड 15% एंट्रन्स फीस कॅपिटलाइज किती आलेले 2000. मग ते इनरलाच राहणार 5000. का तर आपल्याला सरप्लस आला तर ऍड करायचा आहे आणि डेप्रिशिएट आले तर लेस करायचे. ओके. अजून काय राहिले आपलं आता नाही. मग आता काही इनरला पण राहिले बघा या सगळे आउटरला आहेत. हे आउटरला आलेलं आहे याची अमाऊंट आउटरला आलेला आहे. फक्त आता कॅपिटल फंडची इनर राहिलेले आहे. ठीक आहे. मग आपण क्लोज करायचे. फर्स्ट क्लोज काय करायचं आता इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. फर्स्ट क्लोज काय करायचंय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करा. ओके. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट कोणती साइड जास्त येते मोर दॅन इन्कम एक्सपेंडिचर. इन्कम साइड मोर दॅन 12,500. 12,500 तीच अमाऊंट इकडे घेतली आपण 12,500. बघा जसं असं कॅल्क्युलेशन केलं तरी आपल्या लक्षात येईल लगेच 5,000 प्लस 2,000 7,000 8,000 4,000 12,500. मग या एक्सपेंडिचर साइज टोटल करायची. एक्सपेंडिचर साइज टोटल येते 9,840 प्लस पेन वेगळा पेन मिळतो 9,840
9840. ओके, त्यातून ती मायनस करा, जो डिफरन्स राहील त्याला काय म्हणायचं, टू सरप्लस ब्रॅकेट एक्सेस ऑफ इनकम ओव्हर एक्सपेंडिचर. किती आहे डिफरन्स किती राहिलेला आहे, 2660. किती आहे, 2660. मग सरप्लस झाल्यामुळे काय कशात ऍड करणार आपण, कॅपिटल फंड मध्ये ऍड म्हणा, कॅपिटल फंड मध्ये ऍड सरप्लस 2660. आउटरला ऍड दाखवून 7660. ओके, अजून काय राहिलेलं आहे, काय राहिले का आपलं, नाही. मग क्लोज करा, काय बॅलन्स शीट क्लोज करा. बॅलन्स शीट क्लोज केल्यानंतर दोन्ही साईड सेम, म्हणजे लायबिलिटी साईड आणि असेट साईड सेम आल्या पाहिजे. किती आहे बघा, 8860. टोटल किती आलेले, असेट साईड अगोदर करतो, 7 + 8 8860. आणि ते सेम लायबिलिटी साईडला तेवढीच येणार आहे, 8860. ओके, काही डाऊट आहे, काही शंका असतील तर नंतर विचारले तरी चालतील, पण अत्यंत सोपा हा सेकंड आपण प्रॉब्लेम घेतलेला आहे. ओके, गुड डे.